देशातील पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांवरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात असली तरी या दरवाढीमागे देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असल्याचा दावा राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला। इराण-अमेरिका संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक अस्थिरतेचा परिणाम इंधनाच्या किमतीवर होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली। पेट्रोल डिझेलच्या संदर्भात काही पहिल्यांदाच अशी घटना होते आहे का? तर 1973 आणि 1979 मध्ये सुद्धा ग्लोबल ऑइल क्रायसिस झाले, आंतरराष्ट्रीय तेल संकट आलं। स्वर्गीय इंदिराजीच्या कार्यकाळात तुमच्या माहिती करता सांगतो की 600 पट पेट्रोलचा भाव वाढला 3 महिन्यात। 600 पट। आपला जन्म तेव्हाचा नाही, तेव्हा आपण छोटे होतो म्हणून माहिती नाही आहे, पण पुस्तकं वाचली, तेव्हाच्या लोकसभेच्या पुस्तकांमधून आपण माहिती घेतली आणि तेव्हाचे भाषणं जर घेतलेत, आणि मी खरं तर आत्ताच लोकसभा अध्यक्षांना विनंती केली की जेवढी भाषणं झाली आहे ती सारी आता तुम्ही नेटवर कशा पद्धतीने डिजिटायझेशन करता येईल ते केलं पाहिजे। आता 1973चं पेट्रोलचे 600 पट भाव का वाढले? तर तेव्हा अरब आणि इस्रायलचं युद्ध चालू होतं। पहिल्यांदा 400 पट वाढले आणि 79 मध्ये इराण क्रांती निवडले, 80 मध्ये इराक युद्धाने वाढले आणि स्वर्गीय इंदिरा गांधींनी सुद्धा जसं आता मोदीजींनी सांगितलं, आपल्या भाषणात सांगितलं ना की इराण, अमेरिका, इस्रायलच्या युद्धामुळे काही दिवस हा त्रास आपल्याला सहन करावा लागेल। त्यांनी सांगितलंच नाही असं नाही। आणि तेव्हा ही स्वर्गीय इंदिरा गांधींनी रायबरेलीच्या सभेत हिंदीमध्ये जे बोलले ते मराठीत सांगतोय की खाडी देशामधील युद्धामुळे पेट्रोलचे भाव आपल्या नियंत्रणाबाहेर चालले आहे, हे स्वर्गीय इंदिरा गांधींनी म्हटलं होतं रायबरेलीच्या सभेत। आपण मात्र हा विचार केला पाहिजे की भारत पेट्रोल डिझेल मध्ये आयात करतो, मोठी आयात करतो। आपल्या देशामध्ये गाड्यांची संख्या वेगाने वाढते। रुपयाची घसरण डॉलरच्या बाबतीमध्ये जे तुम्ही म्हणालात त्याबद्दल काही जागतिक स्तरावर जे निर्णय केले जात आहे त्याचा एक परिणाम आहे। नीटचा पेपर हा लीक होणं हे का आपल्या देशाच्या एकूणच व्यवस्थेमध्ये चिंतनीय बाब आहे, पण त्यावर सरकारने इतके निर्णय करण्याची सुरुवात केली आहे की पारदर्शकता असलीच पाहिजे। शेवटी देशाच्या पंतप्रधानाला अशा विषयावर स्वतः लक्ष देऊन निर्णय करावा लागतोय।